दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं करांडेवाडी तालुका सांगोला इथं मुलानं आई, वडील व बहिणीवर कोयत्यानं हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना दिनांक 9 रोजी रात्री 9:30च्या सुमारास घडली। रुक्मिणी गोरख करांडे वय वर्ष 65 राहणार करांडेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा रावसाहेब गोरख करांडे याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास रावसाहेब हा घरात आला। दारू पिण्यासाठी पैसे देत नाही या कारणावरून त्यानं घरातील वडील गोरख करांडे यांच्यावर हातातील लोखंडी कोयत्यानं वार करून त्यांच्या डाव्या हाताची करंगळी व अंगठा जखमी केला। त्यानंतर बहीण आशाबाई करांडे हिच्याही अंगठ्याजवळील बोट व करंगळीवर वार करून गंभीर दुखापत केली। तसेच त्यानं आई रुक्मिणी व आशाबाई या दोघींनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या हल्ल्यात वडील व मुलगी जखमी झाले। त्यानंतर बहीण आशाबाई करांडे हिच्याही अंगठ्याजवळील बोट व करंगळीवर वार करून गंभीर दुखापत केली। तसेच त्यानं आई रुक्मिणी व आशाबाई या दोघींनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या हल्ल्यात वडील व मुलगी जखमी झाले। पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघ तपास करत आहेत।